बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपरी आंधळे या गावातील शिवशंकर गजानन आंधळे या शेतकरी पुत्राची सहकार खात्यात सहाय्यक सहकार अधिकारी म्हणून निवड झाली। त्याचं संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात कौतुक होत आहे। शिवशंकर याचे प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण पिंपरी आंधळे गावात झाले। नांदेड येथे पदवी शिक्षण पूर्ण करून त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला। आपली बुद्धिमत्ता, जिद्द आणि अथक मेहनतीच्या बळावर त्यांनी अधिकारी पदाला गवसणी घातली। शेतकरी कुटुंब असलेल्या आंधळे कुटुंबाने शिक्षणाचे महत्त्व जाणल्याने त्यांनी तीनही मुलांना उच्च शिक्षण दिले। नमस्कार, 9 न्यूज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत। आपल्यासोबत आहे सहाय्यक सहकार अधिकारी। काय सांगाल आपण या पोस्टवर पोहोचलात? काय नाव आपलं? शिवशंकर गजानन आंधळे। शिवशंकर गजानन आंधळे हे एक चांगल्या पोस्टवर पोहोचलेले आहे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया ते कुठल्या शाळेत शिकले। मी गावामध्येच, माझ्या गावामध्ये झेडपी मध्ये 10वी पर्यंत शाळा होती, तर 10वी पर्यंत शिक्षण तिथेच पूर्ण केलं। 11वी 12वी पुण्याला होतो आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन आर्ट्समधून मराठवाड्यामध्ये कंप्लीट केलं। त्याच्यानंतर संभाजीनगर सिटीमध्ये तिथेच एका रीडिंगमध्ये अभ्यास करून समजा आता त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो। त्याच्यामध्ये दिलेल्या परीक्षामधील या वर्षी ऑगस्टमध्ये दिली होती, तर त्यांना नोव्हेंबरमध्ये रिझल्ट आला, तर त्यामध्ये सिलेक्शन झालेलं होतं। आपण एक शेतकरी पुत्र आहात आणि शेतकरी पुत्र म्हणून आपण शेती करून हे सर्व परीक्षा यशस्वी केली, काय सांगतात? आता काही एज्युकेटेड फॅमिली बॅकग्राऊंड थोडा काही जास्त नव्हता एवढा, आणि त्यांच्याकडून म्हणजे घरच्याकडून होता तेवढा सपोर्ट त्यांनी फुल केला। कोणत्या गोष्टीची अडचण नाही वगैरे कधीच नाही। आता मोठा भाऊ सैन्यामध्ये, भारतीय सैन्यामध्ये आहे, तर त्यांनी जो सपोर्ट केला, त्यांच्या एवढा सपोर्ट, समजा मॉरल सपोर्ट म्हणा, इकॉनॉमिकल सपोर्ट, सगळ्या गोष्टीचा दादांचा सपोर्ट होता। त्यांच्यामुळे कोणत्या गोष्टीची कधी अडचण नाही आली, काही गरज नाही, काही अडचण नाही भासली कोणत्याच गोष्टीची, तर त्यांच्या सपोर्टनुसारच झालं सगळं, त्यांच्याशिवाय काहीच नसतं झालं। शिवशंकर गजानन आंधळे यांचा जो काही भाऊ आहे तो सैन्यात आहे। हा एक अभिमानाची बाब आहे सर्वांसाठी। सैन्यात असताना तो तिकडनं देखील तो सपोर्ट करत असेल, म्हणजे सैन्यात जे काम आहे खरोखर अभिमानास्पद आहे आणि तो देखील एक चांगल्या पदावर गेलेला आहे। तो घरी राहून संभाजीनगरला देखील तो गेला आणि त्या ठिकाणी परीक्षा दिल्या। काय सांगाल? सांगायसारखं झालं तर आता सक्सेस मिळणे ही मग खूप मोठी गोष्ट आहे, कारण की जो मुलगा स्पर्धा परीक्षेची तयारी करतो ना, त्याच्यामध्ये असं श्युरिटी नसते त्याच्यामध्ये भेटेल का नाही भेटेल, कारण की त्याच्यामध्ये मानसिक ताण खूप असतो माणसाला। आणि जेव्हा ते यश तुमच्या हातामध्ये येतं, तेव्हा स्वतःचा आनंद, आपल्या रिलेटिव्हचा आनंद, घरच्यांचा आनंद, त्यांचं जे सुख भेटतं ते त्यांच्यामध्ये, त्यांचा आनंद बघून जे समाधान भेटतं ते शब्दात नाही वर्णन करता येत। शिवशंकर यांचे एक बंधू भारतीय सैन्यात सेवा देत आहेत, तर कृषी क्षेत्राची आवड असलेले दुसरे बंधू हे पदवी घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत। तीनही मुलांनी उच्च शिक्षण घेऊन आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केलंय। शिवशंकर यांच्या आई वडिलांना तर याबाबत मोठा आनंद झालाय। नुकतेच सहाय्यक सहकार अधिकारीपदी निवड झालेले शिवशंकर आंधळे आणि आंधळे कुटुंबाचे वंजारी समाजासह जिल्ह्याभरात कौतुक होताना दिसून येत आहे। यासोबतच शिवशंकर आंधळे आणि आंधळे कुटुंबीय यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांचा ऊर भरून आला। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे।